Friends, today we will learn about telling time. मित्रांनो, आज आपण टेलिंग टाइम हा टॉपिक शिकणार आहोत. टेलिंग टाइम म्हणजे काय? वेळ सांगणे. फ्रेंड्स, इफ यू व्हॅल्यू द टाइम, टाइम विल व्हॅल्यू यू. मित्रांनो, आपण जर वेळेला महत्त्व दिले तर आपल्याला वेळ ही खूप चांगला क्षण किंवा चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात दाखवत असते. मित्रांनो, आपले जीवन हे खूप घाईगर्दीचे असते आणि आपण प्रत्येक गोष्ट ही वेळेवरती म्हणजेच आपण घड्याळाच्या काटेवरती चालत असतो किंवा पळत असतो. सो फ्रेंड्स, हाऊ टू टेल टाइम इन इंग्लिश, दॅट वी आर गोइंग टू लर्न थ्रू टुडेज चॅप्टर. आता मित्रांनो, आपण आजच्या टॉपिकच्या आधारे इंग्लिशमध्ये टाइम कसं सांगावा हे शिकणार आहोत. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी वी कॅन आस्क टाइम इन व्हेरियस वेज. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या पद्धतीने इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये टाइम विचारू शकतो. सो हाऊ टू आस्क टाइम इन इंग्लिश, दॅट वी विल सी. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी व्हॉट इज द टाइम. वेळ काय आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण क्वेश्चन इंग्लिशमध्ये विचारतो, म्हणजेच वेळ काय आहे. आता फ्रेंड्स, आपण सेम क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने देखील विचारू शकतो. व्हॉट टाइम इज इट. किती वाजले आहेत. अशा प्रकारे आपण समोरच्या व्यक्तीला इंग्लिशमध्ये विचारू शकतो. नाउ फ्रेंड्स, वी कॅन आस्क इन डिफरंट वे ऑल्सो. व्हॉट टाइम इज इट नाउ. आता किती वाजले आहेत. व्हॉट्स द टाइम. किती वाजलेत. In this way friends, we can ask question in different ways and we can know the timing by asking the question to the next person. And now friends, how to tell the time in English, that we will learn. Friends, now let us learn how to tell timing in English. मित्रांनो, आता आपण शिकूया की इंग्लिश मध्ये टाइम कसा बोलावा. Now friends, आपण जेव्हा इंग्लिश मध्ये बोलतो ओ क्लॉक म्हणजे वाजले. आपण इंग्लिश मध्ये ओ क्लॉकला काय बोलतो. व्हेरी गुड. आता फ्रेंड्स, जेव्हा हाफ पास्ट असतं, हाफ पास्ट म्हणजे साडे. हाफ पास्ट म्हणजे काय. आणि साडेलाच इंग्लिशमध्ये काय बोलतो. ओके, व्हेरी गुड स्टुडंट्स. नाव नेक्स्ट इज क्वार्टर पास्ट. क्वार्टर पास्ट म्हणजे सव्वा. काय. क्वार्टर पास्ट मीन्स सव्वा. आणि सव्वाला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो. व्हेरी नाईस स्टुडंट्स. नाव वी विल सी व्हॉट टू से क्वार्टर टू. क्वार्टर टू म्हणजे पावणे. क्वार्टर टू म्हणजे काय. व्हेरी गुड. आणि पावणेला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो. व्हेरी गुड स्टुडंट्स. जेव्हा छोटा काटा हा 3 वरती असतो आणि मोठा काटा हा 12 वरती असतो, त्यावेळेस आपण काय बोलतो. इट इज 3 o'clock. आणि मित्रांनो, जेव्हा छोटा काटा हा 4 वरती असेल, मोठा काटा हा 12 वरती असेल, तर आपण काय बोलू. Very good. Now friends, we will learn how to tell time in English. Friends, you can see here small hand is towards 3 and big hand is towards 12. And we can ask question in this way. What time is it? It is 3 o'clock. मित्रांनो, जेव्हा छोटा काटा हा 3 वरती असेल, 3च्या दिशेने असेल आणि मोठा काटा हा 12च्या दिशेने असेल, त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये काय विचारतो. तर व्हॉट टाइम इज इट म्हणजे आता किती वाजले. तर आपण इंग्लिशमध्ये याचा आन्सर करतो. इट इज 3 o'clock. आता 3 वाजलेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण आन्सर करत असतो. नाउ फ्रेंड्स, वेन शॉर्ट हँड इज टुवर्ड्स 5 अँड बिग हँड इज टुवर्ड्स 12, दॅट टाइम वी आस्क क्वेश्चन व्हॉट टाइम इज इट. आता किती वाजलेत. तर आपण बोलतो इट इज 5 o'clock. आता 5 वाजलेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारू शकतो आणि त्याचे आन्सर देखील इंग्लिशमध्ये आपण टाइमशी रिलेटेड देऊ शकतो. मित्रांनो, आता आपण बघू शकतो की छोटा काटा हा 3 आणि 4च्या सेंटरला आहे आणि मोठा काटा हा 6च्या दिशेने आहे. तर आपण काय विचारतो की व्हॉट टाइम इज इट. आता किती वाजलेत. इट इज 3:30 म्हणजेच आता 3:30 वाजले. अशा प्रकारे मित्रांनो आपण इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये टाइमशी रिलेटेड क्वेश्चन आणि आन्सर देऊ शकत असतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी स्मॉल हँड इट इज बिटवीन 8 and 9 and big hand is towards 6. So we can ask question in this way. What time is it? It is 8:30. आता किती वाजलेत. तर आता 8:30 वाजलेत. In this way friends, we can tell the timing. Now we can see here small hand is towards 1 o'clock and big hand is towards 3.
आता आपण इथे बघू शकतो की छोटा काटा हा 1च्या दिशेने आहे, जो की 1च्या थोडा पुढे आहे, आणि मोठा काटा हा 3च्या दिशेने आहे. आणि आपण काय बोलत असतो इंग्लिशमध्ये, कशा प्रकारे विचारत असतो, तर आपण बोलतो व्हॉट टाइम इज इट? इट इज 1:15. आता किती वाजले? तर आता 1:15 वाजला. फ्रेंड्स, आता आपण बघू शकतो की घड्याळात टायमिंग काय झाला आहे, तर छोटा काटा हा 4च्या थोड्या पुढे आहे आणि मोठा काटा हा 3च्या दिशेने आहे. तर आपण मित्रांनो अशा प्रकारे क्वेश्चन विचारू शकतो की व्हॉट टाइम इज इट? इट इज 4:15. म्हणजे आता किती वाजले? तर आपण इंग्लिशमध्ये याचा आन्सर देतो की इट इज 4:15, म्हणजेच आता 4:15 वाजलेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण टायमिंग विचारणे आणि टायमिंग सांगणे हे इंग्लिशमध्ये अगदी परफेक्टपणे शिकत आहोत. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी. स्मॉल हँड इज टुवर्ड्स 6 and 7, means it is between 6 and 7, and big hand is towards 9. So we can ask question in this way, what time is it? आता किती वाजलेत? It is 6:45. आता 6:45 वाजलेत, किंवा आता 7 वाजेला 15 मिनिटं बाकी आहेत. अशा प्रकारे आपण 1/4 वापरून म्हणजे पावणे हा शब्द आपण वापरत असतो आणि वेळ दर्शवत असतो. फ्रेंड्स, आपण बघू शकतो की छोटा काटा हा 12च्या दिशेने आहे आणि मोठा काटा हा 9च्या दिशेने आहे. आणि मित्रांनो आपण क्वेश्चन विचारू शकतो की व्हॉट टाइम इज इट? आता किती वाजलेत? तर आपण याचं मराठीमध्ये आन्सर करू शकतो, याचं मराठीमध्ये आन्सर देऊ शकतो, इट इज 11:45, म्हणजेच आता 11:15 वाजलेत, किंवा आता 12 वाजेला 15 मिनिटं बाकी आहेत. फ्रेंड्स, सी द पिक्चर ऑफ क्लॉक अँड राईट डाऊन द टाइम. मित्रांनो, घड्याळाचे चित्र पहा आणि वेळ लिहा. म्हणजेच आपल्याला घड्याळाचे चित्र बघायचे आहे आणि आपल्याला वेळ सांगायचा आहे. व्हॉट टाइम इज इट? व्हेरी गुड स्टुडंट्स. कारण की छोटा काटा हा 3 वरती आहे आणि मोठा काटा हा 12 वरती आहे, म्हणून आपण काय बोलत असतो? इट इज, यस, व्हेरी गुड, इट इज 3 o'clock. सेकंड इमेज मध्ये दिसत आहे की छोटा काटा हा 3 आणि 4च्या मध्ये आहे आणि मोठा काटा हा 6 वरती आहे. तर आपण इंग्लिशमध्ये कसं विचारतो? व्हॉट टाइम इज इट? व्हॉट टाइम इज इट? इट इज 3:30. व्हॉट टाइम इज इट? व्हेरी गुड स्टुडंट्स. आता किती वाजलेत? तर आता 3:30 वाजलेत. अशा प्रकारे आपण इंग्लिशमध्ये आन्सर करू शकत असतो. फ्रेंड्स, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड राईट टाइम बाय ड्रॉइंग हँड्स. मित्रांनो, आपल्याला खालील वाक्य वाचायची आहेत आणि त्यानंतर हात काढून म्हणजे आपण बोट ड्रॉ करून आपण नंबर लिहू शकतो आणि टाइम सांगू शकतो. म्हणजेच खालील वाक्य वाचा आणि हात काढून. आता आपण यामध्ये बघू शकतो की आता किती वाजलेत. तर आपण इथे मराठीत बघू शकतो 8:30 वाजलेत. 8:30 वाजलेत म्हणजे काय? आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो? व्हेरी गुड स्टुडंट्स. 8:30 वाजले म्हणजे इट इज 8:30, म्हणजेच 8:30 वाजले. आणि आपण हे कसं सांगू शकतो? कारण की छोटा काटा हा 8च्या पुढे आहे आणि मोठा काटा हा 6 वरती आहे, म्हणून आपण बोलतो इट इज 8:30. मित्रांनो, आपण बघू शकतो की 10 वाजले आहेत, म्हणजेच छोटा काटा हा 10 वरती आहे आणि मोठा काटा हा 12 वरती आहे. मीन्स स्मॉल हँड इज टुवर्ड्स 10 अँड बिग हँड इज टुवर्ड्स 12. अँड वी कॅन से आता किती वाजलेत? इट इज 10 o'clock, म्हणजे आता 10 वाजलेत. इन दिस वे फ्रेंड्स, वी कॅन टेल द टाइम इन इंग्लिश, वी कॅन आस्क द क्वेश्चन, वी कॅन आन्सर द क्वेश्चन. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्लिशमध्ये प्रॉपरली वेळ कशी सांगावी हे चांगल्या पद्धतीने शिकलो आहोत. इट इज 5 o'clock, आता 5 वाजलेत. इट इज 5:15, आता 5:15 वाजलेत. इट इज 5:30, आता 5:30 वाजलेत. इट इज 5:45, आता 5:45 वाजलेत.
It is 6 o'clock. आता 6 वाजले. In this way friends, today we have learned how to tell time. So friends, मी अशी अपेक्षा करतो की आपण देखील ही सर्व सेंटेन्सेस आपल्या डेली यूजमध्ये आणावी आणि आपल्या बोलण्यामध्ये आपण इंग्लिश शब्दांचा वापर करावा आणि वेळ सांगण्यासाठी देखील इंग्लिश वर्ड्स वापरावेत असे मी अपेक्षा करतो. सो थँक यू एव्हरीबडी. हॅव अ नाईस डे. थँक यू फ्रेंड्स. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learned. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.